म्हणजे एक रंगाचा आणि आनंदाचा सण। होळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक असून तो फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजराही केला जातो। हा सण 2 दिवस साजरा केला जातो, म्हणजेच पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन किंवा रंगपंचमी म्हणून ओळखला जातो। होळीचा सण म्हणजे प्रेम, बंधुत्व, एकता आणि आनंदाचे प्रतीकही आहे। होळीच्या सणाशी अनेक पौराणिक कथांचा संदर्भही आहे। त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे प्रल्हाद आणि होलिकाची आहे। राजा हिरण्यकश्यपूने स्वतःला देव मानण्याचा हट्ट धरला होता, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवंत विष्णूचा भक्त होता। त्यामुळे हिरण्यकश्यपू प्रल्हादवर रागावलेला होता। त्याने आपल्या बहिणी होलिकाला सांगितले की अग्निरोधक वस्त्र तिने परिधान केले होते। प्रल्हादला अग्नीत बसवण्यात आले, पण मात्र भगवंत विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका भस्मसात झाली। त्यामुळे होलिका दहन हा चांगल्याच्या वाईटावर विजयाचे प्रतीकही मानले जाते। आता होळी साजरी करण्याची परंपरा ही वेगळी आहे। जसं होलिका दहन हा पहिल्या दिवशी संध्याकाळी होळी पेटवली जाते। लोक तिच्या भोवती फेर धरून प्रार्थनाही करतात आणि वाईट विचाराचा, अहंकार आणि नकारात्मकता दूर करण्याचा संकल्पही करतात। धुलीवंदन म्हणजेच रंगाची होळी। दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग लावतात, गुलाल उधळतात आणि आनंदही साजरा करतात। गोड पदार्थ बनविले जातात। विशेषतः गोड पदार्थांमध्ये पुरणपोळी, गुजिया आणि थंडाई यांसारखे पदार्थ होळीच्या सणाला विशेषही मानले जातात। पण मात्र होळी हा सण आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही देतो, म्हणजेच स्नेह आणि एकता। होळीच्या दिवशी वैर विसरून सर्वजण एकत्र येतात आणि रंगाच्या माध्यमातून प्रेम आणि सौहार्द वाढवतात। तसंच शत्रूंची समाप्तीही होते। जुने वादविवाद विसरून परस्परांमध्ये प्रेमभाव निर्माण करण्याचा हा सण आहे। हंगाम बदलाचा संकेतही देतो, म्हणजेच होळीच्या सणानंतर उन्हाळ्याची सुरुवात होते, त्यामुळे हा सण ऋतू बदलाचा संदेशही देतो। हा झाला होळी बद्दल एक सामाजिक महत्त्व। पण आनंदाची होळी म्हणून साजरी करत असताना बोलणारे वाक्य बुरा न मानो होली है, म्हणजेच वाईट नका मानो होळी आहे। रंगपंचमीचा हा सण घेऊ आनंद भरभरून। शुभेच्छा तुम्हाला हजार, प्रेम नसेल कधीही दूर। रंग उधळून प्रेमाचे करू आनंदाची बरसात। होळीच्या सणानिमित्त शुभेच्छा खास। होळी हा केवळ रंगाचा सण नसून तो चांगल्याचा वाईटावर विजय, प्रेम, स्नेह आणि सामाजिक एकता याचे प्रतीकही आहे। यामुळेच हा सण संपूर्ण भारतात आणि जगभरात भारतीय समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा।